सगळ्यांच्या अतिशय आवडत्या आंब्याच्या वडीचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केला आहे आणि त्याला तुमच्याकडून भरभरून रिस्पॉन्सही मिळतो. आज मी तुम्हाला आंब्याच्या वडीचा झटपट होणारा थोडा सोपा प्रकार दाखवणार आहे. चला बघूया सोप्या पद्धतीने आंब्याची वडी कशी करायची. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. हे पहा, या 3 रसरशीत आंब्याचा आपण रस काढून घेऊया. या आंब्याचा असा मस्त घट्ट रस तयार झाला आहे. आणि हे पहा, आंब्याची वडी करण्यासाठी हे सगळं साधंसं साहित्य लागतं. सगळ्यात आधी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घालू. तूप गरम झालं की त्यात बारीक रवा आणि बेसन घालून तुपात मिक्स करून घेऊ. रवा आणि बेसन दोन्ही साधारण अर्धी अर्धी वाटी घेतलं आहे. छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला रवा आणि बेसन भाजायचं आहे. यातल्या पिठाच्या गाठी मोडत मोडत मध्यम गॅसवर आपण हे भाजतो आहे. तुम्हाला चालत असेल तर मी यात घातलं आहे त्यापेक्षा जास्त तूपही तुम्ही वापरू शकता. तूप आणि रवा बेसन वापरल्यामुळे वडीला खमंगपणाही येतो आणि वडी पडायलाही सोपी जाते. पण त्यासाठी रवा आणि बेसन छान व्यवस्थित भाजलं जायला पाहिजे. रवा आणि बेसन कच्चं राहिलं तर त्याची वेगळी कच्चट चव लागू शकते. रवा बेसन आता हाताला हलकं लागतं आहे. हे बघा, हा आंब्याचा रस किती घट्ट आहे. आपण आता यात साधारण 2 वाट्या रस घालू. साधारण तेवढीच किंवा थोडी कमी साखर घालून ढवळून घेऊ. सुरुवातीला मिश्रण एकजीव होईपर्यंत सतत ढवळत राहू. मिश्रणाच्या गुठळ्या मोडून घेत मिश्रण परतत राहूया. तुम्ही वापरणार असलेला आंब्याचा रस जर पातळ असेल तर आधी तो थोडा आटवून घेऊन मग वापरा, नाहीतर वडी करायला थोडा जास्त वेळ लागेल. जर मिश्रणात जास्त गाठी झाल्या तर मिश्रण एकदा मिक्सरवर फिरवून घ्या किंवा तुमच्याकडे बलून व्हिस्क असेल तर ते वापरून गाठी मोडून घ्या. मिश्रणाचा रंग कसा सुंदर दिसतोय ना. आता मिश्रण चांगलं एकजीव झालं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून मिश्रण शिजू देऊया. अधूनमधून झाकण काढून ढवळून घेऊ. झाकण ठेवून मिश्रण शिजवल्यामुळे यातली साखर व्यवस्थित विरघळते. पहिल्यांदा आंबावडी करत असाल तर साखर फार कमी घालू नका. तसं तर कोणतीही वडी खुटखुटीत होण्यासाठी त्यात साखर व्यवस्थित घालायला लागते, पण विशेषतः आंब्याची वडी करण्यासाठी साखर भरपूर लागते. हे पहा, आता मिश्रणाचा गोळा व्हायला लागला आहे आणि मिश्रण असं सहज सुटून येतं आहे. आता यात अर्धी पाऊण वाटी मिल्क पावडर घालू. मिल्क पावडर आंब्याच्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिल्क पावडरमुळे वडीला छान चव येते. मिल्क पावडरचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा याऐवजी किसलेला खवाही वापरू शकता. खव्याचीही खूप छान चव येते. हे बघा, आता मिश्रण अजून छान घट्ट झालं आहे. याचा छान गोळा होतो आहे. आता पॅन खाली उतरवून घेऊ आणि 2-3 टेबलस्पून चाळलेली पिठी साखर घालून मिक्स करू. श्रीखंडाची वडी, आंब्याची वडी अशा काही ज्या वड्या जास्त परतून चिक्कीवर जाऊ शकतात अशा वड्यांसाठी शेवटी पिठी साखर घालून मिक्स केलं तर वडी लवकर खुटखुटीत होऊ शकते. आंब्याच्या मिश्रणात पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता वडीच्या ट्रेमध्ये बटर पेपर घालून त्यावर वडीचा गोळा घालू. तूप लावलेल्या लाटण्यानी गोळा व्यवस्थित ॲडजस्ट करून लाटून घेऊ. ही वडी फार पातळ करू नका. आंबावडी थोडी जाडसरच छान लागते. मिश्रण एकसारखं लाटून झालं आहे. आता शार्प सुरी वापरून वड्या कापून घेऊ. मिश्रण ओलसर असताना वडी छान कापली जाते, पण आपल्याला वडी आत्ताच सोडवायची नाही आहे. आता हा ट्रे असाच झाकून ठेवूया. आपण वडी झाकून ठेवली होती त्याला अर्धा तास झाला आहे. वडी पूर्ण सेट झाली आहे. आपण काढून घेऊ. हे बघा, कशी मस्त खुटखुटीत सुंदर वडी तयार झाली आहे. एवढ्या मिश्रणात 20 मोठ्या आणि जाडसर वड्या तयार झाल्या आहेत. तयार वड्या 7-8 दिवस सहज टिकू शकतात, तर फ्रीजमध्ये 15 दिवस ते महिनाभर छान राहू शकतात. मी या वड्यांमध्ये काजू, बदाम, वेलची असं काहीच घातलं नाही आहे, कारण आंब्याचा मूळ स्वादच मला खूप आवडतो. पण तुम्हाला जर घालायचं असेल
तर वडीचं मिश्रण गॅसवरून खाली उतरवता उतरवता तुम्ही ते घालू शकता. आंब्याच्या वड्या परफेक्ट होण्यासाठी कांचन बापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा. रवा आणि बेसन पुरेशा तुपावर छान खमंग भाजून घ्या. आंब्याचा रस पातळ असेल तर थोडा आधी आटवूनच मिक्स करा. पिठात रस मिक्स केल्यावर जर त्यात जास्त गुठळ्या झाल्या तर बलून व्हिस्क किंवा हँड मिक्सर वापरून गाठी मोडून घ्या. मिश्रण थोडं पातळसर असताना गॅस मध्यम ते मोठा ठेवा. नंतर मिश्रण घट्ट झाल्यावर बारीक गॅस ठेवा. साखरेचं प्रमाण फारच कमी ठेवू नका, यामुळे वडी खुटखुटीत न होता चिवट होऊ शकते. मिल्क पावडर फार जास्त वापरू नका. मिश्रण घट्टसर झाल्यावरच मिल्क पावडर घाला. पिठी साखर चाळूनच वापरा, नाहीतर त्याच्या कणाची कचकच लागते. वडीच्या ट्रेमध्ये शक्यतो बटर पेपर घाला, यामुळे वडी सुटून यायला सोपी होते. थापल्यावर लगेच वडी पाडून घ्या. मिश्रण कोरडं झाल्यावर वडी नीट कापता येत नाही. आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.